केवळ 0.35 ते 0.50 पैशांच्या रेल्वे प्रवास इन्शुरन्सने तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते। हो, हे खरंय। ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करताना तुम्ही रेल्वे प्रवास इन्शुरन्सचा पर्याय निवडता का? प्रवासादरम्यान एखादी दुर्घटना घडल्यास हा इन्शुरन्स 10 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत करतो। ज्यांनी हा विमा घेतला आहे त्यांनी अनुभवलं असेल की तिकीट काढताच विमा कंपन्या मेल आणि SMS द्वारे पॉलिसीची माहिती देतात आणि हा विमा भरण्यासाठी एक लिंक पाठवतात। जर एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाला किंवा अपघातामुळे पूर्ण अपंगत्व आलं तर 10 लाख रुपये, अपंगत्वासाठी 7.5 लाख रुपये आणि गंभीर दुखापत झाल्यास 2 लाख रुपये रुग्णालयात भरतीसाठी दिले जातात। याशिवाय मृतदेहाची वाहतूक करण्यासाठी 10,000 रुपये वेगळे दिले जातात। प्रवासी किंवा नॉमिनी जवळच्या कार्यालयात जाऊन कागदपत्रे सादर करून दावा दाखल करू शकतात। दावेदाराने आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे। विम्याचा दावा रेल्वे अपघातानंतर 4 महिन्याच्या आत दाखल करावा लागतो। सध्या भारतीय रेल्वेने ICICI लोंबार्ड, श्रीराम जनरल इन्शुरन्स आणि रॉयल सुंदरम जनरल इन्शुरन्स यासारख्या 3 प्रमुख कंपन्यांशी टायअप केला आहे। या कंपन्या योग्य तपासणी करून योग्य रक्कम प्रवासी किंवा त्याच्या नातेवाईकांना देतात। 2021-22 या 2 वर्षाच्या कालावधीत सुमारे 46 कोटींचा प्रीमियम गोळा केला, पण त्यातल्या फक्त 7 कोटींचे दावे भरण्यात आले। यामुळे असं दिसून येतंय की अनेक प्रवासी विम्यासाठी निवड करतात पण ते दावेच दाखल करत नाही, कारण त्यांना किंवा त्यांच्या परिवाराला याबद्दल माहितीच नसते।